जर तुम्हालाही असं वाटत असेल ना की कोथिंबीर वडी बनवायला खूप हार्ड आहे, मला जमणार नाही, तर एकदम सोपी रेसिपी आहे. खूप साधे सिंपल पद्धतीने तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर ना जी पांढरी तीळ असते ना ती थोडी घ्यायची. त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घ्यायचा, थोडं जिरं घ्यायचं, मीठ घ्यायचं चवीनुसार, त्यानंतर हळद आणि चटणी हे घेतलं ना ते एका प्लेटमध्ये काढलंय. त्याच्यानंतर जी कोथिंबीर असते ना, जितकं आपल्याला करायचं आहे कोथिंबीर वडी तेवढी कोथिंबीर घ्यायची, तिला बारीक कापून स्वच्छ अशी धुवून घ्यायची. त्याच्यानंतर ना 7-8 चम्मच आहे ना मी त्यात बेसन पीठ टाकलंय आणि 3-4 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकलंय. कॉर्नफ्लोअरने ना छान असा टेस्ट येतो, म्हणजे क्रिस्पी होतात. त्याच्यानंतर जे प्लेटमध्ये सगळी सामग्री काढली होती ना ती सगळी टाकायची त्याच्यात. मग त्याला छान हाताने मसळायचं. हाताने मसळलं ना तर जे कोथिंबीरचा मॉइश्चर असतो ना, ओलापणा, तो मस्त पिठामध्ये जातो. सगळं छान असं मसळून झालं ना, त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ना त्याचं ना कणिक जसं मळतो ना आपण टाईट असं तसं मळून घ्यायचं. बघू शकता एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं. त्याच्यानंतर टाईट असं मी कणिक मळून झालंय. त्याच्यानंतर थोडं तेल लावायचं त्याला, 1-2 मिनिटं मसळायचं. त्याच्यानंतर आपलं कणिक हे रेडी आहे, म्हणजे कोशिंबीर वडीसाठी रेडी आहे. त्याच्यानंतर गॅस ऑन करून ना त्यावर कढई ठेवायची, थोडं पाणी टाकायचं आणि जी रिंग असेल ना ती ठेवायची. त्याच्यानंतर मी स्टीलची चाळणी घेतली होती, त्याला ना खूप असं तेल लावलंय. त्याच्यानंतर एक एक गोळे घ्यायचं, त्याला राऊंड असा आकार द्यायचा, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. जसं जाड नाही ठेवायचं. मी 2 गोळे केले होते. मस्त फ्लॅट असा आकार द्यायचा, गोल असा, चाळणीमध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर कढईमध्ये ठेवायची ती चाळणी आणि फक्त 15 मिनिटं छान असं स्टीम करून घ्यायचं बारीक गॅसवर. त्याच्यानंतर ते छान असं स्टीम झालं होतं, त्याला काढून घ्यायचं व हे ना गार झाल्यानंतर त्याला कट करायचं. गरम गरम जर कट केला नाही त्याला तुकडे पडतात. मला वेळ नव्हता म्हणून मी गरम गरमच केलं होतं. त्यानंतर कट करून झालंय सगळं, मस्त तेल गरम करायला ठेवायचं आणि छान असं तळून घ्यायचं. त्याचा कलर असा लालसर होतो ना तोवर छान तळायचं. बघू शकता रेड कलर झालाय म्हणून मी काढून घेतलंय. क्रिस्पी पण छान येतात बरं का. तर रेडी आपली रेसिपी, तुम्ही पण नक्की ट्राय करा व मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.